नमस्कार. मी डॉक्टर विशाल गोरे पाटील. मी त्वचारोग तज्ज्ञ आहे. मी टोटल स्किन प्रो क्लिनिक, टिळक रोड, पुणे इथं मागच्या 7 ते 8 वर्षापासून कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणी नॅशनल सनस्क्रीन अवेअरनेस मंथ या निमित्ताने आपण काही सनस्क्रीनविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपण जाणून घेणार आहे. तर आपण रोज उन्हात आहे, आपण खूप वेगवेगळ्या रेडिएशनच्या रोज संपर्कामध्ये आहे. जसे मोबाईलचं रेडिएशन, लॅपटॉपचं रेडिएशन, टीव्ही रेडिएशन. ह्या सगळ्या रेडिएशनचा, उन्हाचा आपल्या स्किनवरती एक फरक पडत असतो, एक परिणाम होत असतो. तर सर्वसाधारणपणे पिगमेंटेशन येणं, स्किनचं एजिंग होणं किंवा स्किन कॅन्सरसारखे प्रॉब्लेम होणं किंवा जो चेहऱ्यावर असणारा वांग वाढणं, ह्या सर्व गोष्टी ह्या उन्हामुळं आणि रेडिएशनमुळं आपल्या स्किनवरती येत असतात किंवा ज्या असणाऱ्या आहेत त्या वाढत असतात. त्यामुळं सनस्क्रीन वापरणं हा एक पर्याय नसून हा एक अनिवार्य गोष्ट आहे. त्यामुळं सनस्क्रीन हे अनिवार्य भाग झालेला आहे. तर सनस्क्रीन वापरायची म्हणली तर खूप सारे प्रश्न आपल्या मनात येतात. कोणती सनस्क्रीन वापरावी? कशा प्रकारची वापरावी? किती प्रमाणात वापरावी? आणि त्याचा वापरण्याची पद्धत कशी असावी? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आजच्या सेशनमध्ये आपण ह्याविषयी योग्य अशी माहिती घेणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्या प्रकारची सनस्क्रीन वापरावी. तर माझा सल्ला असा राहील की तुम्ही तुमचं स्किन हे तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ज्ञांकडून चेक करून घ्या. कारण स्किनचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. ड्राय स्किन असते, तेलकट स्किन असते, सेन्सिटिव्ह स्किन असते किंवा काही जणांना ॲक्ने प्रोन स्किन असते. त्यामुळे तुमची स्किन जाणून त्याच्यानुसार योग्य असं प्रकारचं सनस्क्रीन तुम्हाला त्वचारोग तज्ज्ञ सुचवू शकतात. तशा प्रकारे योग्य असं सनस्क्रीनचा प्रकार आपण वापरणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे योग्य प्रमाण. तर किती प्रमाण वापरला पाहिजे. तर त्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत. तर जर तुम्ही बघितलं तर हे जर सनस्क्रीन असेल तर हे 2 फिंगर टिप युनिट सनस्क्रीन हे तुम्हाला चेहरा, मान आणि कान ह्या भागासाठी योग्य आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की योग्य प्रमाणात वापर करणं आहे. दुसरं, जर तुम्ही इनडोअर आहात तर सकाळी एक ॲप्लिकेशन आणि दुपारी एक ॲप्लिकेशन, 2 ॲप्लिकेशन इनफ होतात. पण जर तुम्ही आउटडोअर आहात, बाहेर ट्रेकिंग करताय, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटला फेस करताय, तर इन दॅट केस तुम्ही एव्हरी 3 आवरली रिॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे. सो त्यामुळं आपण ह्या तिन्ही गोष्टीचा व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे योग्य प्रकारचं सनस्क्रीन, दुसरं योग्य प्रमाण आणि योग्य पद्धती. ह्या जर 3 गोष्टीची आपण काळजी घेतली तर आपल्याला जे काही आपण सनस्क्रीन वापरतोय त्याचे सगळ्यात चांगला असा फायदा आपण सनस्क्रीनचा घेऊ शकतो. थँक यू.